नमस्कार, सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज मूग डाळीचे सांडगे बनवून दाखवणार आहे। अगदी विदर्भ स्पेशल असा वाळवणाचा हा प्रकार आहे। बऱ्याच ठिकाणी सांडगे हे मिक्स डाळीचे बनवतात, परंतु मी तुम्हाला आज स्पेशल मूग डाळीचे सांडगे बनवून दाखवणार आहे। मूग डाळीचे सांडगे हे तुम्ही करून वर्षभर स्टोर करून ठेवू शकता आणि ते खूप छान अशी रुचकर याची भाजी लागणार आहे। आणि चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे कसे बनवायचे तर सांडगे बनवण्याकरता मी इथे 1 किलो मूग डाळ घेतलेली आहे। ही मूग डाळ मी इथे सालीसकट घेतलेली आहे। तुम्ही सोल जी येते ती पण घेतली तरी चालेल आणि याला मी 4 तास भिजत घातलेला आहे। मी सालीसकट याकरता घेतलेली आहे की या डाळीचे सांडगे हे खूप रुचकर असे लागणार आहेत, त्यामुळे मी अशी डाळ घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जर तशी डाळ घेतली तरी चालेल धुतलेली। आता ही मी भिजलेली डाळ आहे, आता याला मी धुवून घेणार आहे। आता ही डाळ कशी धुवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी एका कोपऱ्यामध्ये मी अशी डाळ घेतली। आता ही डाळ अशी थोडी थोडी घेऊन थोडीशी हातावर अशी घासून घ्यायची, म्हणजे त्याची साल पूर्ण वेगळी होते। आता अशी सर्व डाळ मी अशी हातावर घेऊन अशी घासून घेणार आहे। आता पूर्ण अशी डाळ घासून घ्यायची, म्हणजे पूर्ण साल अशी वेगळी होऊन जाते। आता पूर्ण डाळ ही घासून झाल्यानंतर एका मोठ्या टोपल्यामध्ये मी पाणी घेतलं आणि असं कांबीची जी टोपली आहे ती घेतलेली आहे छोटी, आणि त्यामध्ये मी ही अशी डाळ टाकणार आहे, म्हणजे आपली जी साल आहे ती अशी वर तरंगून बाहेर निघेल। लगेच आपली डाळ धुणं होते, जास्त वेळ असा याला लागत नाही। अगदीच 10 मिनिटातच ही 1 किलो 10 ते 15 मिनिटातच धुवून होते। बघू शकता तुम्ही, अगदीच साल अशी वेगळी होऊन जाते। साल ही पाण्यावर तरंगून अशी निघून जाते। अगदी पूर्ण साल जर निघाली नाही तर काहीच हरकत नाही, थोडीफार राहिली तरी चालेल, त्याने काही फरक पडत नाही। तुम्ही बघू शकता, हे बघा। आपली डाळ इथे धुवून झालेली आहे। आता मी इथे एका अशी टोपलीमध्ये निथळायला ठेवणार आहे। हे बघा, अशी थोडी निथळून घ्यायची आणि नंतर एका कापडावर ही फॅनखाली 1 तास भरासाठी सुकवून घ्यायची आहे। अशी फॅनखाली ठेवलेली आहे मी। अशी सुकवली 1 तासानंतर बघू शकता इथे पूर्ण याचं पाणी असं तुटलेलं आहे, बरंचसं तुटलेलं आहे। आता ही मी मिक्सरला बारीक वाटून घेते। तुमच्याकडे जर पाटा वरवंट्याची असेल तर तुम्ही त्यावर करून घ्या। आता इथे मी डाळ वाटण्याआधी 1 चमचा एवढे मी जिरे घेतलेले आहे। अगदी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा एवढे जिरे मी भाजून घेतलेले आहे, आणि त्याच चमच्याने 1 चमचा एवढा मेथीदाणा घेतलेला आहे, तो सुद्धा भाजून घेतलेला आहे। आता ही मिक्सरला याची बारीक अशी पावडर करून घेणार आहे। अगदी 1 किलो डाळीला 1-1 चमचा एवढं हे प्रमाण आहे। आणि त्या पावडरमध्येच आता इथे 20 ते 25 एवढ्या मी लसूण पाकळ्या घालणार आहे। इथे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता। आता ही बारीक झालेली याची पेस्ट आहे ही मी बाजूला काढून घेणार आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याच भांड्यामध्ये डाळ अशी ही बारीक करून घ्यायची आहे। जास्त अशी बारीक करून घ्यायची नाही, हे वाटण असं सरसरीतच वाटून घ्यायचं। मग जास्त जर बारीक केले तर आपले सांडगे हे कडक बनू शकतात, त्यामुळे मी अशी थोडीशी जाडसरच अशी डाळ बारीक करून घेणार आहे। हे बघू शकता, वाटण झालेलं आहे। अगदी सरसरीत अशी डाळ मी वाटून घेतली। अगदी पल्स मोडवर हे बारीक करायचं आहे, म्हणजे पाहिजे तसं वाटण आपल्याला भेटेल। आता अशी सर्व डाळ मी इथे बारीक करून घेणार आहे। आपली डाळ इथे पूर्ण वाटून झालेली आहे। आता इथे यामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे, म्हणजे जिरं, मेथी आणि लसूणचं, ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची। आता कोथिंबीर घालून झाली की यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ हे जास्त नाही घालायचं, अगदी 1 चमचाभर एवढं मीठ घालायचं, म्हणजे आपले सांडगे हे अळणी लागू नये म्हणून थोडंसंच मीठ घालायचं आहे। जर जास्त मीठ घातलं तर मग भाजी करताना त्याचा अंदाज चुकतो। आणि हे सर्व आता
एकदम एकजीव असं म्हणजे मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मसाला हा त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. आता इथे पूर्ण मी असं मिक्स करून घेतलेलं आहे, ते बघू शकता. पूर्ण यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. आता इथे मी सांडगे पाडून घेणार आहे. त्याकरता मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. पाण्याचा हात घ्यायचा आणि असे सांडगे तोडून घ्यायचे. तुम्ही कापडावर किंवा पॉलिथिनवर सुद्धा करू शकता. हे बघा असे छोटे छोटे पाडून घ्यायचे. असेच पूर्ण सांडगे मी असे पूर्ण पाडून घेणार आहे. अगदी बघू शकता, असेच छोटे छोटे करायचे. असेच पूर्ण सांडगे करून घेणार. आपले पूर्ण सांडगे इथे मी पाडून झालेले आहेत. आता याला 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. आता याला 2 दिवस उन्हामध्ये मी वाळवून घेणार आहे. 2 दिवस उन्हामध्ये हे सांडगे वाळून झालेले आहेत. अगदी हलके असे सांडगे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि असे कुरकुरीत झालेले आहेत. अगदी हातावरच असे तुटतात, हे बघू शकता तुम्ही. आता या सांडग्यांची भाजी कशी बनवायची याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता. तिथे मी दिलेला आहे. अगदी रुचकर असे हे सांडगे बनतात. तुम्ही अशा प्रकारे सांडगे बनवा आणि वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.